नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ते 24 ऑक्टोबर रशियाला जाणार आहेत. रशियातल्या तातारस्तान इथल्या कझान येथे ब्रिक्स परिषदेचं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनामध्ये साहजिकच आहे भारत त्याच्यात सहभागी आहे. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका. आणि या परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हेही ब्रिक्स बैठकीत सहभागी होणार आहेत. ते देखील 22 ते 24 ऑक्टोबर कझानमध्ये असणार आहेत. मागे एका परिषदेच्या वेळेला मोदी आणि शी जिनपिंग यांची नजरानजर एक अनौपचारिक हस्तांदोलन वगैरे झालं होतं, पण यावेळेला ही भेट होण्याची शक्यता आहे का, याच्याकडे फक्त भारताचं नाही, फक्त चीनचं नाही, तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. ते का महत्त्वाचं आहे ते या व्हिडिओत त्याचा परामर्श घेत आहे. भारत आणि चीन यांच्यामधले संबंध 1962च्या युद्धानंतर झपाट्याने खाली गेले. हिंदी चीनी भाई भाई करणारे पंडित जवाहरलाल नेहरू 62च्या धक्क्यानंतर एवढे शॉकमध्ये गेले की त्यानंतर पुढची जवळपास 15 वर्ष भारताचा चीनशी कोणताही संपर्क राहिला नाही. ती सुरुवात अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री असताना जनता सरकारच्या काळात केली होती. पुढे राजीव गांधींनी ती पुढे नेली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारत चीन संबंधांना नवीन सुरुवात झाली. अर्थातच UPA सरकार आल्यानंतर काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष, चीनचा कम्युनिस्ट पक्ष यांच्यामध्ये कुठल्या तरी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याच्यानंतर नेमकं या करारात काय होतं कल्पना नाही, पण मी जसं मागे एका व्हिडिओत सांगितलं होतं की मी धर्मशालाला तिबेटी लोकांसोबत आंदोलनाला गेलेलो, तेव्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. जेव्हा चीनची ऑलिम्पिक ज्योत भारतात आली होती, तर या ज्योतीसमोर आंदोलकांना निषेध करायला की चीननी तिबेटचा लचका तोडलेला आहे आणि त्याचा शांततामय मार्गाने त्यांना निषेध करायचा होता. पण काँग्रेसनी कम्युनिस्ट पक्षाशी काही करार केला असल्यामुळे बाकीच्या पाश्चिमात्य देशामध्ये, अमेरिकेमध्ये, जर्मनीमध्ये, ब्रिटनमध्ये, फ्रान्समध्ये सगळीकडे ऑलिम्पिक ज्योतीच्या समोर तिबेटी लोकांना उभं राहून दिलं. पण ज्या देशांनी दलाई लामांना आसरा दिला आहे, त्यांना स्वीकारलं आहे, त्यांनी मात्र हे करून दिलं नाही. काँग्रेसच्या काळामध्ये भारत चीन संबंध वाढायला लागले, पण एका अर्थाने देशहिताला प्राधान्य न दिल्यामुळे आपण चीनी मालाला आपली दरवाजे सताड उघडले, पण चीननी मात्र याची परतफेड केली नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी चीनच्या बाबतच्या संबंधात एक वेगळा दृष्टिकोन आणण्याचा प्रयत्न केला. पण दुसरीकडे चीनचं वागणं बोलणं बदलायला लागलं. शी जिनपिंग जेव्हा चीनचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी चीनच्या परराष्ट्र धोरणामध्ये अधिकाधिक आक्रमकता आणायला सुरुवात केली. पहिला खटका बेल्ट रोड प्रकल्पामुळे उडाला, कारण हा प्रकल्प पाकव्याप्त काश्मीरमधनं, गिलगिट बाल्टिस्तानमधनं हा पाकिस्तानमध्ये देण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे भारताचा याला आक्षेप असणं स्वाभाविक आहे. भारत बेल्ट रोड परिषदेत सहभागी झाला नाही, प्रकल्पात सहभागी झाला नाही. त्याच काळात चीननी भारत सिक्कीम चीन सीमा असलेल्या डोकलाममध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथे भारत, भूतान आणि चीन, सिक्कीम नाही भूतान, पण तिथे भारताने आपलं सैन्य तैनात करून चीनचा हा प्रयत्न यशस्वी केला. त्यानंतर भारत चीन संबंध खालावायला लागले. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी शी जिनपिंग यांच्याशी भारतामध्ये त्यांची एकांतात भेटही झाली, पण काही फरक पडला नाही. कोविडच्या काळात चीननी जो प्रकार गलवान खोऱ्यामध्ये केला, भारताचा लचका तोडायचा प्रयत्न केला, त्याला भारताने चोख उत्तर दिलं आणि तेव्हापासून म्हणजे जून 2020 पासून भारत चीन संबंध पूर्णपणे खपाटीला गेल्यासारखी परिस्थिती आहे. चीनकडनं होणारी गुंतवणूक भारताने अडवून धरली. अनेक चीनी ॲप्सवर बंदी घातली. 5000 मीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांच्या समोर उभे आहेत आणि 4 वर्ष झाली ही काही परिस्थिती निवळत नव्हती. पण आता अचानक त्यात थोडेसे बदल व्हायला लागलेत आणि आतापर्यंत भारत आणि चीन यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठका झालेल्या आहेत. आता लडाखमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही सैन्य आपल्या पूर्वीच्या ठिकाणी
परत गेलेले आहेत, सगळीकडे नाही पण बऱ्याच ठिकाणी, आणि त्यामुळे तो तणाव होता तो निवळलेला आहे. दुसरीकडे भारत आणि चीन यांच्यातला व्यापार काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे. म्हणजे आपण किती मेक इन इंडियाचा नारा दिला तरी चीनकडनं आपली जी आयात आहे ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे. भारताची अर्थव्यवस्था जशी वाढत आहे तरी चीनकडनं होणारी आयात आपण काही कमी करू शकलेलं नाही. आता ती 100 अब्ज डॉलरच्या आसपास गेलेली आहे. भारताची चीनला असलेली निर्यात जेमतेम 15 ते 20 अब्ज डॉलरच्या बाबतीत. आणि ज्या प्रकारची भूमिका पाश्चिमात्य देश चीनबाबत घेत आहेत ते बघता भारताने आपणच वेगळी भूमिका घ्यावी का, हा प्रश्न भारताच्या धोरणकर्त्यांना पडलेला असणं स्वाभाविक आहे. दुसरी गोष्ट, जी पाश्चिमात्य देशांकडनं भारताच्या बाबतीत जे धरसोडीचं धोरण अवलंबलं जातं आहे, आता जे जस्टिन ट्रुडो प्रकरण आहे ते पुढे आलं आहे, पण याच्या मागे पडद्यामागचा कलाकार अमेरिकाच आहे. कारण ही ज्या माहितीच्या आधारावर ट्रुडो वाटेल ते आरोप करत आहे ती माहिती ट्रुडो सरकारला देणारी अमेरिका आहे, आणि हे विकास यादवचं नाव बाहेर काढणारी अमेरिका आहे. नंतर गुरुपतवंत सिंग पन्नूला आसरा देणारी अमेरिका आहे. अर्थात पन्नू अशा प्रकारे भाषणं करतो की त्याच्यामध्ये तो थेट दहशतवादात सहभागी आहे असा त्याच्यातनं अर्थ काढतात नाही. तो वकील आहे आणि त्याच्यामुळे तो बोलतो की भारतावर मला म्हणजे विनाश करायचा आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक किंतु परंतु ठेवतो आणि त्याच्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाही याची तो तजवीज करतो. आणि अमेरिका तो जसा काही फार मोठा आपला नोबेल शास्त्रज्ञ असल्यासारखा त्याचं रक्षण करायला अमेरिका एका पायावर तयार आहे. बाकीचे जे विषय आहेत, मानवाधिकारांचा विषय, धार्मिक स्वातंत्र्याचा विषय, या बाबतीतही अमेरिका सातत्याने म्हणजे एकीकडे अमेरिका मैत्रीचा हात पुढे करते पण दुसरीकडनं पाय ओढायला मागे पुढे पाहत नाही. आणि ही अवस्था फक्त भारताची नाही आहे, अमेरिकेच्या अन्य मित्र राष्ट्रांची देखील आहे. अशाच प्रकारची अवस्था इजिप्तचीही आहे, जो अमेरिकेचा सगळ्यात जवळचा मित्रदेश, आखाती देशामधला सगळ्यात जास्त अमेरिकेची मदत मिळणारा, कदाचित इस्रायल एवढी किंवा इस्रायलहून जास्त मदत अमेरिकेची इजिप्तला होते, पण तिथेही अमेरिका असंच वागते. इथिओपियातही तीच परिस्थिती, आणि हे सगळे देश आता ब्रिक्सच्या छत्रीखाली एकत्र येत आहेत. आणि त्यामुळे भारतालाही आपलं परराष्ट्र नीतीतलं स्वायत्तता दाखवून देण्याची ही संधी आहे. आणि त्यामुळे भारत ही संधी साधायची असेल तर भारत अमेरिकेलाही हे दाखवून देईल की चीनचा धोका आम्हाला आहे आणि चीनबाबत जे काही करायचं आवश्यकता आहे ते आम्ही करू. त्याच्यासाठी सीमेवर तैनात करणं, कडाक्याच्या थंडीतही त्याला तिथे तैनात करून देणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करू. चीनच्या ॲप्सवर बंदी घालू, चीनच्या गुंतवणुकीवर निर्बंध लादू. पण जर तुम्ही अजूनही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार असाल तर आम्ही चीनशीही संवाद साधू. आणि ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने आणि पुतीन यांच्या नेतृत्वाखाली, कारण ब्रिक्सचे यजमानपद पुतीनकडे ना, केवळ भारत, अमेरिका, चीन, ब्राझील, रशिया एकत्र, साऊथ आफ्रिका एकत्र येतात. त्याच्यामध्ये ब्राझीलमध्ये आता अमेरिका विरोधी सरकार आहे, चीन तर अमेरिका विरोधी आहेच आहे, दक्षिण आफ्रिका ही चीन एका प्रकारे अमेरिका विरोधी आहे. म्हणजे त्यातल्या त्यात अमेरिकेच्या सगळ्यात जवळचा असलेला देश या ब्रिक्सच्या 5 देशांमध्ये हा भारत आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन संयुक्त अरब अमिरातीचाही समावेश केलेला आहे, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण यांचाही समावेश होणार आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे तुम्हाला पर्याय देखील शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण आमचं परराष्ट्र धोरण स्वायत्त आहे, आम्ही आमच्या राष्ट्रीय हितासाठी निर्णय घेतो. तुमचे जे डबल स्टँडर्ड्स आहेत की तुम्हाला हवा तो दहशतवादी आणि त्याला तुम्ही कुठल्याही सीमा पार करून ठोकणार, आणि जे आमच्या देशाविरुद्ध वाटेल ते बोलतात, भारतात फूट पडावी याच्यासाठी जे प्रयत्न करतात, भारतातल्या आंदोलनांना पाठबळ पुरवतात, त्याच्याबद्दल आम्ही काही करायचं नाही. तिथे आम्हाला मानवाधिकार वगैरे या सगळ्या गोष्टींची शिकवण तुम्ही देणार, तर या गोष्टी मान्य होण्यासारख्या नाही आहेत. जर भारत आणि अमेरिका चांगले संबंध हवे असतील तर ते समानतेच्या नात्यावर आधारले पाहिजेत. जगातला सगळ्यात जुना लोकशाही देश आणि जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश ही फक्त विशेषणं नाही आहेत, ही प्रत्यक्षात त्यामधलं सहकार्य त्या पातळीवर असेल तरच त्याला काही अर्थ आहे. आणि त्यामुळे भारत ब्रिक्समध्ये ताकदीनिशी सहभागी होणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर जयशंकर पाकिस्तानला गेले होते आणि तिथे शांघाय सहकार्य परिषदेसाठी, ते पण चीनच्या अध्यक्षतेखाली आहे परिषद आहे, आणि त्याच्यातही ते पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले. अमेरिकेचं या सगळ्यावर लक्ष असणार आहे आणि अमेरिकेला हा निर्णय घेते, कारण अमेरिका आता युद्धात आहे. म्हणजे दोन्ही प्रश्न आहेत, एकीकडे अमेरिकेचं अशा प्रकारचं दुटप्पी धोरण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या निवडणुकीनंतर तिथे जी अस्थिरता येऊ शकते, अमेरिकेच्या राजकारणात ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या खरोखर थक्क करणाऱ्या आहेत.
हे इतका विखारी प्रचार, इतकं दोन पक्षांमध्ये असलेला विसंवाद, एकीकडे अमेरिका तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक पुढे जाते, अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते, पण दुसरीकडे अमेरिकेचं सामाजिक परिस्थिती पूर्णपणे फाटलेली आहे, दरी एवढी रुंदावलेली आहे की लोकशाही देश म्हणून अमेरिकेचं भवितव्य, कारण लोकशाही म्हणजे शेवटी सत्ताधारी आणि विरोधक यांना एकत्र येऊन काही 4 गोष्टी करायच्या असतात, पण तिथे तो संवादच नाही आहे. आणि त्यामुळे भारतालाही आपला विचार करणं आवश्यक आहे. त्याचाच संदेश देण्यासाठी बहुधा ब्रिक्समध्ये काही गोष्टी होतील. आता त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी नरेंद्र मोदींची केवळ व्लादिमीर पुतीन यांच्याशी अधिकृत औपचारिक भेट आहे, शी जिनपिंगशी अजून भेट ठरलेली नाही आहे, पण अशी दाट शक्यता आहे की या परिषदेच्या पार्श्वभूमीवर कुठल्या तरी कार्यक्रमात, कुठल्या तरी निमित्ताने मोदी आणि शी जिनपिंग यांचीही भेट होईल. त्याच्यातनं भारत आणि चीन संबंधात थोडीशी धुमारे फुटले तर त्याचा परिणाम 100% वॉशिंग्टन आणि ओटावा आणि कदाचित कॅनबेरा येथे देखील जाणवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.